मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या शेतामधील बोरवेल किंवा विहीर याची नोंद आपण आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने नोंद करणार आहोत ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपला आजचा विषय आहे आपल्या शेतामध्ये बोरवेलची नोंद आपल्या मोबाईलवरून कशी करायची. आपण सध्या मागेल त्याला सोलर या योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म करत असताना आपल्याला ह्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तर त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या मोबाईलवरून त्याची नोंद आपण करू शकतो. तर ती कशी करायची, त्याच्यासाठी कोणती ॲप पाहिजे, ती सर्व माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणे अपडेट केलेले ॲप असणं आवश्यक आहे. तर ते कसं वापरायचं किंवा त्याच्यामध्ये कशी नोंद करून घ्यायची आपण लाईव्ह डेमो बघूया. चला तर मग सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमधील जे ई पीक पाहणे ॲप आहे ते ॲप आपण ओपन करायचं आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील लोकेशन ऑन करायचं आहे. असा इंटरफेस आल्यानंतरनं आपण पुढील साईटला स्क्रोल करायचं आहे. नंतरनं या ठिकाणी आपला जो एरिया आहे तो एरिया सिलेक्ट करून आपण शेतकरी लॉग इनवरून लॉग इन व्हायचं आहे. या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे. नंतरनं 4 अंकी सांकेतिक क्रमांक जो आहे तो आपण आपल्या मोबाईलला पाठवून घ्यायचा आहे. म्हणजेच तो OTP आहे. OTP आल्यानंतरनं तो OTP आपण या ठिकाणी टाकून यशस्वीपणे लॉग इन व्हायचं आहे. आता या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतरनं आपले नाव वगैरे या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरनं तुम्हाला या ठिकाणी एक 6 तुम्हाला फंक्शन दिसतील. त्याच्यातील 1 नंबरचं जे आहे हे कायम पड किंवा चालू पड नोंदवा. याच्यामध्ये आपल्याला पडीक शेती पण नोंदवता येते आणि आपली बोर किंवा विहीर यासाठी आपल्याला असलेली जी शेती आहे ती किती पड आहे ते आपण नोंदवू शकतो. सर्व नसल्या कारणाने मोबाईल फ्लाईट मोड करून पुन्हा आपण रिफ्रेश केलेला आहे. ठीक आहे. आता नंतरनं 1 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक केलेला आहे. या ठिकाणी जे तारीख आहे ती तारीख ऑटोमॅटिक ज्या दिवशी तुम्ही करणार आहात ती या ठिकाणी येऊन जाईल. नंतरनं जो 2 नंबरला खाते क्रमांक किंवा गट क्रमांक आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरनं तुमचं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला दिसेल. प्रयत्न कायम पड. आता कारण का आपण जे बोर किंवा विहीर आहे ते क्षेत्र आता कायम पडत राहणार आहे, त्याच्यामुळे आपण कायम पड निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं खाली क्लिक केल्यानंतरनं आपल्याला या ठिकाणी इतके ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला विहीर किंवा बोर जे आहे ती निवडायची आहे. बोरवेल असेल तर कोपनेली टाकायचं आहे. आणि किती क्षेत्र आहे तर मी 0.001 करतो आहे आणि ओके केले, कारण जास्त क्षेत्र लागत नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल, ते म्हणजे आपला जे शेती आहे ती शेती सॅटेलाईटवरून आपल्याला कॅप्चर होते. आणि याच्या शेतामध्ये एक 3.22 मीटर आपण आत किंवा बाहेर असेल तरी पण या ठिकाणी ॲक्युरन्सी घेत असते. आपल्या बोरवेलपाशी जायचं आहे आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी फोटो काढायचा आहे आपल्या बोरवेलचा. त्यासाठी आपण बोरच्या समोर जायचं आहे आणि फोटो घ्यायचा आहे. आता पाठीमागचा कॅमेरा ओपन करतो आहे आणि ह्या पद्धतीनं आपण झूम किंवा जवळ जाऊन देखील फोटो काढू शकतो. असं एक फोटो कॅप्चर केल्यानंतरनं तुम्हाला अजून एक फोटो काढण्यासाठी ऑप्शन येईल, ती पण आपण याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे. आता दोन्ही फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करण्यासाठी अप्रूव्हल मागत आहे. आता जी खाली स्टिक आहे त्या स्टिकला आपण ओके केल्यानंतरनं जी आपण माहिती भरलेली आहे ती माहिती त्या या ठिकाणी यशस्वीपणे अपलोड होईल.
आणि 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या सातबारावरती होऊन जाईल. तर भावांनो, अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.